हॅलो 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 दादा मॉनिटर द्या. हॅलो 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 द्या. हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो. नमस्कार मंडळी. या ठिकाणी सर्व कोकणीवासियांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि हा सगळा जनसमुदाय बघितल्यानंतर म्हणावंसं वाटतं मेघांनी दाटून यावं आणि बिजलीच्या कडकडाटामध्ये मोर आणि लांडोरांनी नृत्य करावं. तसं मेघांप्रमाणे दाटून आलेल्या या समुदायामध्ये मोर आणि लांडोर म्हणजे शक्तीनी तुरा या दोन्ही कलावंतांनी या ठिकाणी तुमचं चांगलं मनोरंजन करावं या उत्कट हेतूने या ठिकाणी हा सामना आयोजित केलेला आहे. आणि या सामन्याचे सन्मान्य कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीनं हे 10वं वर्ष आहे आणि संपूर्ण कोकणाचं दर्शन त्याचबरोबर कोकणाच्या सर्व कला संस्कृती असेल ज्या ज्या परंपरा आहेत ते जपण्याचं काम या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येते. मी सर्वांना धन्यवाद देतो आणि खास करून सांगावंसं वाटतं की या प्रतिष्ठानचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष संजयजी मोरे साहेब आणि खास करून अभिमान वाटतो की या ठिकाणी ते आमच्या खेड तालुक्यामधले आहेत. खेड म्हटलं की सगळ्या क्षेत्रामध्ये दिग्गज मंडळी खेड तालुक्यामध्ये आहेत. म्हणजे राजकारण असू दे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असू दे, कला क्षेत्रामध्ये असू दे किंवा डॉन जरी म्हटलं तरी दाऊद इब्राहिम म्हटलं तरी आमच्या खेड तालुक्यातलं असं हे कोकणाचं वैभव आहे. आणि या खेड तालुक्यातील आमचे संजयजी मोरे साहेब यांनी हे सर्व वैभव या ठिकाणी उभं केलेलं आहे. पाहताना खूप आनंद वाटतंय, मन भरून येतं. तर या ठिकाणी या प्रतिष्ठानचे सन्माननीय सुभाषजी मस्के साहेब असतील, उत्तमजी पवार साहेब असतील, संदीपजी तांबे, दीपकजी गायकवाड, संतोषजी परब, संतोषजी गुरव, कैलासजी कालेकर आणि अजयजी पवार, त्याचबरोबर या ठिकाणी गणेशजी जाधव की ज्यांनी माझ्याजवळ संपर्क केला, या सर्वांचा आणि सर्व या ठिकाणी जे कार्यकर्ते मंडळी आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी तुमचं दर्शन या ठिकाणी कल्याणमध्ये मला पाहायला मिळालं. या ठिकाणी आज वैभव पाहायला मिळते की जणू स्वर्ग या ठिकाणी कोकणचं या ठिकाणी अवतरलेलं आहे. समोर शिवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी रामरायाची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. कारण आजचा दिवस या ठिकाणी महत्वाचा आहे. दादा जरा एकदम म्हणजे हे झालंय म्हणतात ना असं शार्प झालेलं आहे, थोडं मॉनिटर पण द्या. हॅलो 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 हॅलो. तर या ठिकाणी आजचा दिवस खास महत्वाचा आहे आणि म्हणून साहेबांचा आग्रह आहे की या ठिकाणी राममय आजचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न दवडता रुदाली बाणेवाल्या त्यांनी या ठिकाणी उत्तम प्रकारे बारी केलेली आहे. आता आमची बारी करायची आहे. बाई म्हटल्या बुवा आहे की नाही पेटून जाय आहे की नाही. मी बाई पेटलो ना. बाई म्हणतात बुवा आता पेटलं की काही खरं नाही की नाही. बुवाला पेटवायला आले आणि बाई मी पेटलो तर तुला माहितीये काय अवस्था आहे ती. त्यामुळे आता बारी एकदम बारीच करणार. सगळ्यांचा या ठिकाणी मान राखून या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वच या ठिकाणी छोटे छोटे नॉनस्टॉप या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो जास्त वेळ न घेता. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत ते आमचे चंद्रकांतजी जाधव साहेब की आणि त्याचबरोबर या ठिकाणी शहर प्रमुख असलेले विश्वनाथजी जाधव साहेब की ज्यांनी माझा अखंडितपणे अविरतपणे शक्तिधुरा या ठिकाणी संगमेश्वरमध्ये आपल्या गावामध्ये 21 दिवसाच्या गणपतीला ठेवलेलं आहे. तेही या ठिकाणी समोर उपस्थित आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. हॅलो 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 थोडासा हॅलो हॅलो आणि म्हणून जास्त वेळ न घेता बंटी शेठ गायकवाड हॅलो हॅलो या ठिकाणी सत्कार आपण घेणार आहोत. समीर भंडारी सर चलो हॅलो हॅलो बंटी शेठ हॅलो बाहेर बरोबर आहे ना. पण इथं मला जरा थोडं कमी पडते मॉनिटर. हॅलो 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 भालचंद्रा तू विनायका सर्व सिद्धीच्या दायका कला गुणांच्या नायका तारी तू गणनायका
भैरी जोगेश्वरी केदारनाथा नमितो चरणी ठेवून माथा वरदायक तू घे सुखदाता रंग भरावे रणी तू आता. आता आतमध्ये रिवर्ब काय नाही, इफेक्ट आतमध्ये काही येत नाही. तर या ठिकाणी की रामरायाला गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापित व्हायला या ठिकाणी 500 वर्ष वाट पाहावी लागली आणि म्हणून आज वर्ष या गोष्टीला झाला. सगळ्यांना मनातील इच्छा होती, सुप्त इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे. प्रत्येकाच्या मनातील गोष्ट पूर्ण झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी गीत घेतोय. कारण का आपण म्हणतो की जिथे राम आहे तिथे जानकी आली, जिथे कृष्ण आहे तिथे रुक्मिणी आली आणि म्हणून गर्भगृहामध्ये जरी एकटी या ठिकाणी रामलल्ला स्थापित झाले असले तरी रामरायाबरोबर आम्ही सीतेला सुद्धा पाहतो आणि म्हणून या ठिकाणी घेतोय. जो तो बोल मनासारखं झालं की जो तो बोल मनासारखं झालं की मंदिरी बसले आज राम जानकी मंदिरी बसले आज राम जानकी मंदिरी बसले आज राम जानकी मंदिरी बसले आज राम जानकी. जय श्री राम 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 जय श्री राम. अभिमान वाटतो की जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत. आता याचा इफेक्ट डबल येतो समजत नाही. अनेक राष्ट्र आहेत. सतयुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापर असेल, ईश्वराने अवतार घेतले, धारण केले, ते केवळ आणि केवळ भारत भूमीमध्ये केले. एवढी आपली पवित्र भूमी आहे आणि म्हणून म्हणतोय पुण्यभूमी ही आपली असे हो महान देवानिकांच्या हे जन्माचे स्थान देवानिकांच्या हे जन्माचे स्थान देवानिकांच्या हे जन्माचे स्थान. असताय भूवरी त्यांचीच मालकी असताय भूवरी त्यांचीच मालकी. मंदिर बसले आज राम जानकी मंदिर बसले आज राम जानकी मंदिर बसले आज राम जानकी मंदिर बसले आज राम जानकी. जय श्री राम 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 जय श्री राम. धर्मासाठी आम्ही उभे ठाकणार हिंदू राष्ट्र होते आहे राहणार हिंदू राष्ट्र होते आहे राहणार हिंदू राष्ट्र होते आहे राहणार. अभिमान वाटतो की या ठिकाणी याच दिवसाची या ठिकाणी संकल्प साधून या ठिकाणी हिंदू राष्ट्र संकल्पनेचा निर्धार या 22 जानेवारीला घेतलेला आहे आणि म्हणून हे हिंदू राष्ट्र होते आहे आणि उद्याही राहणार आहे.
धर्मासाठी आम्ही उभे ठाकणार हिंदू राष्ट्र होते आहे राहणार हिंदू राष्ट्र होते आहे राहणार हिंदू राष्ट्र होते आहे राहणार उधळ गुलाल रंगवूया भाळकी उधळ गुलाल रंगवूया भाळकी हे मंदिर बसले आज राम जानकी 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 जय श्री राम 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 याच दिसाची सार पाहत होते वाट यासाठी वाहिले तर रक्ताचे पाट यासाठी वाहिले ते रक्ताचे हे साधी गोष्ट नाही हे उभा राहिला या ठिकाणी रक्ताचे पाट कारचे वाहिलेले आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी वैभवामध्ये आपलं राम मंदिर राम रायाचं मंदिर या ठिकाणी अभिमानानं आपण ते पाहतोय ही साधी गोष्ट नाही याच दिसाची सार पाहत होते वाट यासाठी वाहिले ते रक्ताचे पाट यासाठी वाहिले ते रक्ताचे पाट यासाठी वाहिले ते रक्ताचे पाट वाटतो आज आम्हा अभिमान की वाटतो आज आम्हा अभिमान की मंदिर बसले आज राम जानकी 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 जय श्री राम 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 जो तो बोलले मना सारखं झालं की जो तो बोलले मना सारखं झालं की मंदिर बसले आज राम जानकी 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 जय श्री राम 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 आर्य सनातन हिंदू धर्म की आवाज असा आला पाहिजे ना हिंदू म्हणून जन्म घ्यायला बरेच वर्षाची पुण्याही खर्च करावी लागते साधी गोष्ट नाही आपण हिंदू हा अभिमान असला पाहिजे असाच आवाज आपला वाढवला पाहिजे नाही तर अवस्था वेगळी होईल आणि म्हणून एकदा जयघोष घ्या आर्य सनातन हिंदू धर्म की कल्याणला कल्याण तरी होऊ दे निदान धर्माचं तरी होऊ दे हे की नाही आता नका करू ही किंवा सांगा कोण तारील जीवा धर्मासाठी गेले बळी त्यांना आठवा धर्मासाठी गेले बळी त्यांना आठवा एक हिंदू धर्म वाचवा तुम्ही जातीमध्ये विभागले जाऊ नका धर्म म्हणून एकत्र येणं गरज आहे ही संस्कृती साधी नाही कोकणानं जपत आलेले सर्व हिंदू धर्मीय आपण ते जपतोय सर्व जपतोय धर्माची संस्कृती आणि म्हणून या ठिकाणी हे जे सर्व स्वर्ग या ठिकाणी अवतरित केलेले आणि म्हणून त्याच्यासाठी मी खरी प्रार्थना लिहिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मी ते नॉनस्टॉप प्रार्थना घेतोय की हे एवढं विश्व उभं राहायचं त्या कल्याणमध्ये या ठिकाणी सर्व कोकणीवासियांना दर्शन द्यायचं ही साधी गोष्ट नाही आणि म्हणून मी स्तवन म्हणून या ठिकाणी टाकतोय मी फक्त नॉनस्टॉप गण घेणार आहे आणि नंतर बारीच बारी करायची आपल्याला एकदम नॉनस्टॉप काय काळजी नाही कल्याणवासी साऱ्या जनाला आगळी असे ही पर्वणी
कल्याणवासी साऱ्या जनांना अगणी असे ही पर्वणी स्वर्गाचे गे घडविती दर्शन माणसे ही कोकणी माणसे ही कोकणी मानसे ही कोकणी मानसे ही कोकणी कल्याण मध्ये करते कल्याण हीच आस असे मनी कल्याण मध्ये करते कल्याण हीच आस असे मनी मनोभावे अडवित तुझला सुखी ठेवीचा कर्मनी सुखी ठेवीचा कर्मनी सुखी देवीचा कर्मणी सुखी देवीचा कर्मणी संस्थापक श्री संजय मोरे अस्ति बघा घे दिलदार सुभाष मस्के उत्तम पवार संदीप तांबे हे दमदार संदीप तांबे हे आमदार संदीप तांबे हे आमदार भव्य दिव्य कोकण महोत्सव पाहण मिळे अवलोकनी भव्य दिव्य कोकण महोत्सव पाहण मिळे अवलोकनी स्वर्गाचे घे घडविती दर्शन माणसे ही कोकणी माणसे ही कोकणी मानसे ही कोकणी मानसे ही कोकणी कैकवाड संतोष परबगे कैलासजी कालेकर संतोष गुरव अजय पवार कार्यामध्ये अग्रेसर कार्यामध्ये अग्रेसर कार्यामध्ये अग्रेसर सदानंद योगेश विजय उमेश कार्यकर्ती मनापासून सदानंद योगेश विजय उमेश कार्यकर्ती मनापासून स्वर्गाचे हे घडविती दर्शन माणसे ही कोकणी माणसे ही कोकणी मानसे ही कोकणी मानसे ही कोकणी कल्याणवासी साऱ्या जनाला अगणी असे ही पर्वणी कल्याणवासी साऱ्या जनाला अगणी असे ही पर्वणी स्वर्गाचे हे घडविती दर्शन माणसे ही कोकणी माणसे ही कोकणी मानसे 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 ही कोकणी ओम श्री सद्गुरु भ्यो गोविंद गुरुवर्य माझे गुरुवर्य माझे विजय राजेंद्र बसतात साजे वस्तात साजे भोलेनाथ देवता ओंकार संगीतकार साजे संगीतकार साजे कवी रत्नाकर रणात गाजे रणात गाजे बोला कंडरदास वळीचा विजय असो शिवचैतन्यनाथ मंडळाने भोयवाडी शाखा मुरडे गोठलवाडीचा विजय असो बोल तू रे वाले की जय
आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला ओंकार रूपी हे नटराजा ब्रह्मा विष्णु महेशाला ओंकार रूपी हे नटराजा ब्रह्मा विष्णु महेशाला हे आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला कला गुणांचा तो अधिपती वंदिती सारे मोरेश्वराला वंदित सारे मोरेश्वराला वंदित सारे मोरेश्वराला अकार ब्रह्मा उकार विष्णू मकार भोळ्या महेश्वराला भोळ्या महेश्वराला भोल्या महेश्वराला कला गुणांचा तो अधिपती वंदिती सारे मोरेश्वराला वंदित सारे मोरेश्वराला वंदित सारे मोरेश्वराला अकार ब्रह्मा उकार विष्णू मकार भोळ्या महेश्वराला मकार भोल्या महेश्वराला मकार भोल्या महेश्वराला भक्ती भावाने पूजती सारे दीनजाय दिनेशाला भक्ती भावाने पूजती सारे दीनजाय दिनेशाला हे आद्य पूजेचा मान हा पहिला हे आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला राहिलं चराचरात भक्तगणांच्या या अंतरात भक्तगणांच्या या अंतरात भक्तगणांच्या या अंतरात सेवा ही करता ही दिन रात सुखी करावे संसारात सुखी करावे संसारात सुखी करावे संसारात कर जोडून करतो विनवणी परमात्माच्या परेशाला कर जोडून करतो विनवणी परमात्माच्या परेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला हे ओंकार रूपी हे नटराजा ओंकार रूपी हे नटराजा ब्रह्मा विष्णु महेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आद्य पूजेचा मान हा पहिला असे या गौरी गणेशाला आता खरी बारीला सुरुवात होते नाही का आणि म्हणून गवळणीपासून म्हणतात ना ग वळण की जिथं वळण घेतं आणि सामन्याला सुरुवात होते ती खरी बारी आहे की नाही बाई म्हणते बुवाला रडवायला आलेले आहे की नाही रडायला नाही बाई हा तुलाच रडवून जाईल बाई आणि बाईनी गवळण गायली की म्हणे त्यांची चाल होती रिक्षान बसले टॅक्सीनं बसले म्हणे हलवून शेवटची लाईन फक्त बोलतो की जी तिनं त्यांनी जी क्रॉस लाईन दिली ती बोलतो हलवून हलवून या कानाचा खाली पडलंय गळून बाई म्हणतात कानातला डूल म्हणजे कानातला डूल पडावा म्हणून काय मान हलवीत होता काय एकदाचा फोडू दे आयशीने घातला नाही तो एकदाचा फोडू दे काय मी जी बोलते ना त्याचं काही गणितच नाही आता तुम्हाला सांगतो याला काट अशी आहे ना माझी अर्थपूर्ण असतात गाणी सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जे सामना बघणारी मंडळी आहे
की फक्त तुम्हाला ऐकण्याचं मजा घ्या. तुम्ही जर असंच जर शब्द फोडून फोडून बघितला तर बाकी म्हणजे म्हणतात ना, त्या कथेत तुम्हाला काहीही मिळणार नाही. जे आहे ती कथा मिळेल आणि शब्दात गाण्यात म्हणल्यानंतर जो आनंद आहे तो फक्त तुम्ही घ्यायचंय. मला ते काही म्हणायचं नाही, बरोबर आहे ना. अशी सर्व गाणी तुम्हाला या ठिकाणी पण सोज्वळ स्वरूपात मिळणार आहे, कारण का मलाही मर्यादा आहे ना. पहिल्यांदा दादाने सांगितलं तुम्हाला मोकळीकता आहे, तुम्ही वाटेल तशी करा. नंतर मला वाटतं गायकार दादा भेटले, बुवा सगळे आमची सगळी स्टँडर्ड मंडळी आणि असं काही नाही बरं का, कारण का मी जे बोलतो ते आहे ते बोलतो, त्याच्यामुळे मला काय असं त्याचं बाही वाटत नाही. पण कसं असतं, जे ओपनला तिकडे चालतं पण इथं काहीतरी थोड्या आम्हाला पण मर्यादा असतात, म्हणून या ठिकाणी मर्यादेनच या ठिकाणी कार्यक्रम तुमचं मनोरंजन करणार आहे, त्याबद्दल काही चिंता नाही. पण बाईनी गवळण काकाईनी हलवून या कानाचं खाली पडले गळून मरू दे. तो कानाचा ढूल पडला ना, तो कुठं रानात पडला, तो कुठल्या भोकात अडकला. म्हणजे बरीच जंगला मित्रात पण भोका असतात, कुशीन केलेली असतात, कुठं काय काय केली असतात, बरोबर आहे ना. तर त्या भोकामध्ये पडल्यानंतर आहे ना, ते आपलं म्हणजे कुठं कुठं पडतात, ते आपलं लागलं हाताला, कुठेही गाव दे. मग कानानं आपलं काय केलं, त्या परत भोकामध्ये घातलं आहे की नाही. जो कानात डूल होता तो परत या कानाच्या भोकात घातला नाही, एवढाच विषय, बाकी काय नाही ना. कारण मला कमी वेळामध्ये तुमचं भरपूर मनोरंजन करायचंय. बाई म्हणते गळून पडला, पण तो बाई गावला आणि तो कानात परत आपल्या कानाच्या भोकात घातला, कानानं घातलंय भोकामध्ये, बाकी काय नाही. एवढाच विषय कसा घेतो बघा. आणि त्यांचीच चाल आहे, हलवून पडलंय गळून, हलवून पडलंय गळून, म्हणते साऱ्या लोकांमध्ये गौतम मिरवी तो हा झोकामध्ये. गौतम आहे की नाही, गावल्यानंतर एवढा आनंद होतो, पडलाय ना एकदाचा. भैया म्हणते ती गौतम मिरवी तो हा झोकामध्ये, गौतम मिरवी तो हा झोकामध्ये, या कानानं घातलंय भोंगामध्ये. गौतम मिरवी तो हा झोकामध्ये, या कानानं घातलंय भोंगामध्ये, मिरवी तो हा झोकामध्ये, या कानानं घातलंय भोंगामध्ये, शॉर्टकट घेणार आहे. आता माझी गवळण या ठिकाणी काय गातोय, कारण का या ठिकाणी सोज्वळ असावी. आणि काय काय गाणी ते मला डबल चालीत झाले, म्हणून मी या ठिकाणी वेगळ्या चालीतलं गाणं घेतोय. अर्ध इंग्रजी अर्ध मराठीत आहे, चालेल ना. कारण का मराठीमध्ये अनेक शब्द या ठिकाणी बऱ्याच भाषांचे शब्द आलेले आहेत आणि मराठीने ते एकवटून घेतलेले आहेत की त्याला काही वेळेला अर्थच नसतो. टेबलला टेबल म्हणल्याशिवाय पर्यायच नाही. इंग्रजी टेबल आहे की नाही, पण त्याला चार पायी म्हणता येणार नाही, त्याला टेबलच म्हणावं लागेल. अशा काही जागा इंग्रजीने या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी विषयाच आहे, ह्या ज्या चोरी करायचे ना कृष्ण कन्हैया वगैरे, ती बातमी आहे ना, ह्या गवळणी आहे ना, आई जवळ आहे ना गुपचूप सांगायच्या. म्हणजे जी काल गोष्ट घडलेली आहे, काल चोऱ्या मारा केलेली आहेत, तर या ठिकाणी त्या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी त्या घडलेल्या गोष्टी आहेत, त्या कान्हाच्या आईला गुपचूप येऊन सांगायच्या. सर्व ऑल म्हणजे सर्व, ही ऑल आहे की नाही. ही जी बातमी आहे ना, काल घडलेली ही कार बातमी घडलेली ही कार आहे ना, ही गपचूप आईला देते व ऑल, ही गपचूप आईला देते व बातमी, देते व ऑल, देते व सर्व, बरोबर आहे ना. शब्दाचा तुम्ही अर्थ समजून घ्या. ही बातमी घडलेली ही कार, ही गपचूप आईला देते व ऑल, देते व सर्व, ऑल म्हणजे सर्व, बरोबर आहे ना. ही गपचूप आईला देते व ऑल, एवढंच मिनिंग आहे, फक्त तुम्ही समजून घ्या. मी या ठिकाणी मर्यादित कार्यक्रम करतोय, पण तुमचं थोडक्यात मनोरंजन व्हावं म्हणून या ठिकाणी घेतोय. आज करतो हिचे मी हाल, बोले नंदाचा हालाल, असे गवळण ही बेताल, बघा करीना प्रॉब्लेम सॉल्व. बातमी घडलेली ही काल,
ही गप चूप आईला गप चूप आईला तुम्ही समजून घ्या ही गप चूप आईला देते ब सर्व देते ब ऑल बातमी घडलेली ही काल ही गप चुपायला देते बॉल बातमी घडलेली ही काल हे बातमी घडलेली ही काल ही गप चुपायला देते बॉल बातमी घडलेली ही काल गप चुपायला देते बॉल बातमी घडलेली ही काल गप चुपायला देते बॉल आज करतोय मी हाल बोले नंदाचा हाल आज करतोय मी हाल बोले नंदाचा हाल असं गवळण विधी चाल सगळ्यांनी प्रॉब्लेम सॉल्व बातमी घडलेली ही काल ही गप चुपायला देते बॉल बातमी घडलेली ही काल गप चुपायला देते बॉल बातमी घडलेली ही काल गप चुपायला देते बॉल बातमी घडलेली ही काल गप चुपायला देते बॉल आणि म्हणून बाई माझ्या शब्दाच्या या गणिताला तू माझ्या नादाला लागू नको हा याड असा काढीन ना तुला दुसरी बारी करताना पण तुला आठवण हा मगाशी म्हणते या ठिकाणी विश्वास आहे हॅलो हॅलो बुवा पेटून काढलं तुम्ही सगळं हे वातावरण सन्माननीय बुवांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण एका गुणी कलाकाराला मध्ये अडवणं बरोबर दिसत नाही मात्र समोरची व्यक्ती ही तितकीच दणकेबाज असेल तर बुवा थोडीशी आपण महिला म्हणून त्या महिलेचा सन्मान म्हणून पुरुष मंडळी म्हणून आपण थोडीशी माघार घेऊया त्या महिलेबद्दल बोलत नाहीये बुवा बुवा गैरसमज नसावा ती महिला तुमची प्रतिस्पर्धी आहे मात्र ही जी नारी हॅलो हॅलो निसर्गाची हवा आम्हा कोकणात कोकण महोत्सव ठेवलाया कल्याण शहरात कोकण महोत्सव ठेवलाया कल्याण शहरात हॅलो या ठिकाणी बरं मी प्रश्नाकडे वळते हॅलो 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 मी या बुवांना पुन्हा एकदा विनंती करतो बुवा आपण कंटिन्यू करावं तर बाईने विषय काढला की या ठिकाणी जो यज्ञ झाला सर्पाचा यज्ञ तर त्या विषयाचे मी जवळजवळ गेलेले आहे कारण का आस्तिक मुनी की जे गणपतीची बहीण मनसा तिचं नाव अशोक सुंदरी की तिच्यापासून जन्मलेले आस्तिक मुनी यांनी या ठिकाणी सर्पयज्ञ केला ती जन्मली आहे ती कथा आहे बाईने त्यावेळेला मला सांगितलं तुम्ही प्रश्नाच्या जवळजवळ गेलेले आहे पण या ठिकाणी जे ऋषी जिवंत केले तिथपर्यंत मला अजून धाकादोरा सापडलं नाही आणि म्हणून मी अजून थांबलोय कारण मी बरेच प्रश्नांचा उलगडा या ठिकाणी आतापर्यंत करत आलोय आणि म्हणून ज्या वेळेला परफेक्ट गावेल त्यावेळेला नक्कीच तुम्हाला बाई या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देईन माझा विषय असा आहे की छत्रपती शिवराय छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी हे पूर्व जन्मीचे कोण होते एवढाच माझा बाई विषय छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी हे पूर्व जन्मीचे कोण होते एवढाच माझा बाई विषय आहे तुला जर शोधता आला तर बघ माझं काही म्हणणं नाही आणि या ठिकाणी बाई म्हणून गेल्या पद गायलं बाईनी बाई आणखीन म्हणतात कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं बाई सामना करायला आलो सामनाच करणार आहे की नाही मग भले मीडियम सोजवळ का असे ना पण सामनाच करणार तू जसं बोललेस त्याला उत्तर देऊनच जाणार त्याबद्दल वाद नाही आणि मला या ठिकाणी माता भगिनीला पण कारण सुद्धा नाहीत सगळ्यांना मराठी भाषा कळते मराठी भाषेचं या ठिकाणी जोडल्यानंतर माझा भावार्थाकडे जा तुम्हाला वेगळं पण काहीच वाटणार नाही जी सुशिक्षित मंडळी आहेत तुम्ही भावार्थाकडे जा तुम्हाला अजिबात वेगळं वाटणार नाही कारण का मी कधीही गायलं नाही कारण का अजूनही स्टेजवर रंगमत कारण का ईश्वराला मानणारे आपण मंडळी आहेत आणि म्हणून ईश्वराला गालबोट लागेल किंवा संस्कृतीला गालबोट लागेल असं कुठलंही
कथानक आमच्याकडून जात नाही आणि म्हणून त्याची काळजी घेऊन या ठिकाणी डबल शब्दाचा अर्थ बदलून जर काही करता आलं म्हणजे शब्दांना अर्थ बदलून जे काही करता येतं मजा ती तुमची आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. तर बाई म्हणून गेल्या की या ठिकाणी रणरागिणी महिला मंडळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. बाई निघा म्हणजे पद गायलं यस हा बुवा साऱ्यांना सामान दाखवतो हो है ना. आसमान तिनं म्हणायचं आहे की नाही. त्याने आसमान म्हटलंय की नाही. साऱ्यांना आसमान दाखवतो पण शब्द कुठं होता. साऱ्यांना सामान दाखवतो. बाकीच्यांना कुणाला बघायची हौस नाही आसमान. तिला सामान बघायची मोठी हौस आहे. बरोबर तू आसमान बघ बाई कधी बघायचं तेव्हा. आणि म्हणून या ठिकाणी आता तिनं पद गायला तर मला गायला लागणार आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी कथा माझी अशी आहे की ज्या वेळेला द्रौपदीकडे या ठिकाणी ऋषीमुनी सगळे भोजनासाठी आले. अन्नाचा कण घरामध्ये नाही. शेवटी धावा केला. मी शॉर्टकट घेतो या ठिकाणी. धावा केला या ठिकाणी बहिणीनं आणि प्रभू या ठिकाणी हजर झाले. त्याने बघितलं खरोखर काही नाही. या ठिकाणी जिथं आपले भोजनाची सगळी चुलीवरती बघितलं काळ्या या मटकीमध्ये कारण का धुरानं त्यावेळेचं जेवण हे आहे त्यावेळेला काय एवढी मातीची भांडी घासायला वेळ नव्हता. काळी कुळकुळीत झालेलं बघितलं भांडं. त्याच्यामध्ये एकच दाणा फक्त हाताला लागला. एकच दाणा. त्याच्यावर एवढी सगळ्यांची चव भागवलं एका दाण्यावर. बरोबर आहे ना. ते काही चुकीचं आहे काय माझ्या मनात पण सांगित नाही. आणि मग जी काळी जी मटकी होती ती खाली दाखवते. रिकामी आहे बा काय करू मी आता जेवण कसं घालू. साधं मिनिंग आहे. बरोबर आहे की नाही. बाई म्हणतात आसमान दाखवते. ही जी काळी जी आहे मटकी ज्याच्यामध्ये या ठिकाणी अन्न या ठिकाणी करते ती काळी खाली आहे. ती दाखवते श्रीहरीला आणि श्रीहरी एकच दाण्यावर चव भागवतो. काय चुकीची आहे का कथा. बाई तू जशी बोलशील ना माझ्या खरंच नादाला लागू नको. येडा आज सोजवळ आहे म्हणून तू गोपनला तुला माहिती आहे काय काय बुवा बोलतो तू. कसं घेते बघा. आदि माया संकटिया येता काना एक दाण्याची चव ही चाखवते. संकटिया येता काना एक दाण्याची चव ही चाखवते. सार धुरान भांड ही माखवते. हे ना सगळं माखलेलं भांड धुरानं. सार धुरान भांड ही माखवते. काळी खाली हिची दाखवते. जी काळी मटकी आहे भांड आहे ती खाली दाखवते. भाई सगळ्या पुराणाच्या गमती जमती. असे करीन ना आता मला जास्त दादांचं बोरडं नाही म्हणून असू दे. आणि या ठिकाणी तुझ्यासाठी बाई पद घेतो. बाईचं नाव चांगलं आहे. हृदाली आहे बाईचं नाव आहे की नाही. हृदयाची हृदाली. बाईनं गाणं एक वेगळं केलं होतं कारण का सगळ्या शक्तिधुऱ्यामध्ये चिकनी बाई आहे की नाही. लग्नावधी अशी होती पण कळसणीचं पाणी पडलं मिली अशी फुगली म्हैशिवानी. म्हैस मी गाणं होतं म्हणत नाही आहे की नाही. अशा प्रकारे असू दे. या ठिकाणी तिला पद या ठिकाणी घेतोय बघा. या ठिकाणी तुम्हाला कथा अशी आहे तुम्हाला कथा पण पटवून देतो. बाई म्हणतात मी तुम्हाला पटवून देतो. बरोबर आहे की नाही. बाई मी पण कथाच घेऊन भांडतो. मला काय असं काही लोकगीत मारायला मी काही कव्वाली करायला आलो नाही. या ठिकाणी पुराणाच्या आधारावर भांडायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी कथा अशी आहे की ज्या वेळेला या लव आणि कुशचा म्हणजे जन्म झाला. कुश आहे की नाही पाळण्यामध्ये दिसला नाही की ज्या वेळेला सीतामाईला माकणीनं सांगितलं ती एवढं उड्या मारत असताना सीतामाई म्हणली अगं पोराला सांभाळ पोरग पडल तरी. माकणी म्हणाली माझं पडलं तरी माझ्या समोर पडल पण तुझं बघ ते पाळण्यात ती गेली धावत आणि माकडाला म्हणजे त्या आपल्या कुश बाळाला जवळ घेऊन आली. आणि घरात ऋषीमुनी गेल्यानंतर त्यांना पाळण्यामध्ये बाळ दिसत नाही. आणि मग त्यांना आठवण पडली याद आली. त्यांनी समोर लवीची गाडी लव है की नाही. याद लवीची येता आईनी म्हणजे सामर्थ्य. माझ्या गावाचं नाव आहे आईनी म्हणजे सामर्थ्य. की मी माझ्या मनात सांगत नाही शब्द जुळवायचं म्हणून सांगत नाही. मराठी शब्द रत्नाकर या 115 पान नंबर वरती आईनी या शब्दाचं सामर्थ्य आहे की जे सामर्थ्य आहे ऋषींचं की लवाच्या काडीनं या ठिकाणी लव्याच्या काडीवर मंत्रलेलं पाणी मारल्यानंतर लवाचा जन्म झाला बाळ निर्माण झालं. कसं का ते बघा. कारण डोंगाने गुलाल उधळती मंत्राने या करतील बाळ ठाऊक साऱ्या जगा.
मंत्राने करती बाळ ठाऊक साऱ्या जगा येता याद लवीची येता आठवण लवीची आईनी जवळी बघा जे सामर्थ्याच्या जवळ आहे ना ते बघा येता याद लवीची आईनी जवळी बघा सामर्थ्य जवळी बघा या ऋषीचं सामर्थ्य जवळ काय येते की त्यानं मंत्रांनी या ठिकाणी मुलं जन्माला घातलं असाच विषय बघा मंत्राने करतील बाळ ठाऊक साऱ्या जगा येता या दलवीची येता याद लवीची येता याद लवीची येता याद लवीची बरोबर आहे ना येता या दलवीची येता या दलवीची लवीची आईनी जवळी बघा येता या दलवीची लवीची आईनी जवळी बघा कुठे दिसे ना कुठे हे बाळ झाले बघा या ऋषीचे हाल अरे बघा या ऋषीचे हाल अरे बघा या ऋषीचे हाल सीताबाईच्या विश्वासाला देव कथा म्हणते का सीताबाईच्या विश्वासाला देव कथा म्हणते का येतो या दलवीची येतो या दलवीची दलवीची आईनी सगळी बघा येतो या दलवीची दलवीची आईनी सगळी बघा आणि म्हणून ते त्यांच्या पदाला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे दुसरं पद माझं खाते आणि माझी 4 गाणी असतात आणि म्हणून एक शेवटचं पद दादाचं घेतोय विषय असा आहे की ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्याचे 4 थेंब या ठिकाणी पडले ते 4 धाम या ठिकाणी निर्माण झाले सर्वांना माहिती आहे आज प्रयागराज मध्ये या ठिकाणी कुंभमेळा आयोजित होतोय चालू आहे हे विश्वामधलं मोठं या ठिकाणी यज्ञ आहे आणि म्हणून ते जे मोहिनीनं या ठिकाणी जे अमृत वाटायचं हातामध्ये घेतलं सगळ्यांना आवली म्हणजे पंगत आवली म्हणजे पंगत सगळ्यांना पंक्तीत बसवलं आणि नंतर प्रत्येकाला वाटायला लागली हा राक्षसांना त्या ठिकाणी म्हणतात ना मधुर प्रश्न करायला दिला आणि या ठिकाणी देवांना अमृत म्हणजे वाटत सुटली असा विषय आहे कसा घेतो बघा प्रेमाने या देतेस बाई कुणा बसशील डावली तर आहे की नाही कुणाला डावलशील आहे की नाही कुणाला डावलशील सगळं जर होळीत बसले जो तो येऊन पंक्तीत बसतो आवली म्हणजे पंगत जो तो येऊन बसतो आवलीत म्हणजे पंक्तीत बरोबर ना जो तो येऊन बसतो आवलीत म्हणजे आवली म्हणजे पंगत आवलीत बसतो पंक्तीत बसतो असा विषय आहे कसा घेतो बघा प्रेमाने या देतेस बाई कुणा बसशील डावली तर जो तो येऊन बसतो नावलीत बसतो नावलीत बसतो नावलीत बसतो नावलीत
कौशल बसाई मनपूर्वक स्वागत. बसले गवलीत जो येऊन बसला नावलीत बसला नावलीत येऊन बसला नावलीत बसला नावलीत बसला नावलीत. आणि म्हणून जाता आता एकच लाईन या ठिकाणी बोलून जातो की या ठिकाणी जगामध्ये एक नंबर असलेला आपला स्वर्गीय या ठिकाणी कोकण म्हणजे काश्मीरला इलाजवेल. आणि या कोकणचं सर्व रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गला या ठिकाणी एकवटण्याचं काम या ठिकाणी संजयजी मोरे साहेब करतायत ही संस्कृती जोपासण्याचं काम करतायत. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतोय की माझं कोकण कसं आहे हिरवे कोकण हे नंदनवन इथे फुलांचे नाकसणे लाटमान अभिमान अमुचा सह्याद्रीचे उंचकडे या सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं कोकण आणि त्या ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला असं हे वैभवशाली कोकण आहे आमचं. कसं आहे अभिमानाने सह्यागिरियन सांगे गरजुनी समुंदर हाय जगात एक नंबर आमचं कोकण हे सुंदर हाय जगात एक नंबर आमचं कोकण हे सुंदर हाय जगात एक नंबर कोकण हे सुंदर हाय जगात एक नंबर कोकण हे सुंदर. अभिमानाने सह्यागिरियन अभिमानाने सह्यागिरियन सांगे गरजुनी समुंदर एक नंबर एक नंबर असे लागून या सागर असे लागून या सागर असे लागून या सागर दिसते कवदे नागर होई भक्तीचा सागर होई भक्तीचा सागर होई भक्तीचा सागर. भूमीवरती स्वर्ग जणू गे भूमीवरती स्वर्ग जणू गे बघा बासते कंदर हाय जगात एक नंबर आमचं कोकण हे सुंदर हाय जगात एक नंबर आमचं कोकण हे सुंदर हाय जगात एक नंबर आमचं कोकण हे सुंदर हाय जगात एक नंबर आमचं कोकण हे सुंदर. इथला आपूचा आंबा राजा मैना गाई गोड आवाजा मैना गाई गोड आवाजा मैना गाई गोड आवाजा कधी होतोय गाजा बाजा हावर खायला मिळतंय ताजा हावर खायला मिळतंय ताजा हावर खायला मिळतंय ताजा. कच बदलेला दिसे सदैवा कच बदलेला दिसे सदैवा अग मोठीने या बंदर हाय जगात एक नंबर आमचं कोकण हे सुंदर हाय जगात एक नंबर आमचं कोकण हे सुंदर हाय जगात एक नंबर आमचं कोकण हे सुंदर हाय जगात एक नंबर आमचं कोकण हे सुंदर. आपलं कोकण असं आहे की भारताच्या रत्नापैकी 5 रत्न या ठिकाणी कोकणामध्ये साधी गोष्ट नाही. सगळे क्रांतिकारक समाज सुधारक जे कोणी असतील इतक्या असंख्य मंडळी या ठिकाणी या रत्नागिरीला दिलेल्या आहेत कोकणाला दिलेले आहेत. आणि म्हणून वैभवशाली कोकण आहे म्हणून म्हणतोय